तर कैरीचं लोणचं मी परत एकदा घेऊन आलेले आहे आणि यापूर्वी 6-7 वर्षांपूर्वी डिटेल व्हिडिओ मी आईच्या रेसिपीचा टाकलेला आहे। त्यामध्ये पहिल्यांदाच सगळं हे धुरी कशी द्यायची, बरणी कशी तयार करायची ते मी दाखवलेलं होतं। ते तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा, तर तो व्हिडिओ खूप छान आहे, त्याची पण लिंक शेवटी देते। तर कैरीच्या फोडी इथे चिरून आणल्या होत्या कैऱ्या आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं एक्स्ट्रा पाणी निघून जाण्यासाठी। आणि तुम्ही कोणत्या प्रोसेसने करता त्या प्रोसेसने तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले कैरी कापून आणल्यानंतर धुवून घरात वाळवलं होतं रात्रभर आणि त्यानंतर त्याला हळद मीठ लावून त्याचं पाणी आता इथे एक्स्ट्रा निघून जातं। याने काय होतं मग लोणच्याला जास्त पाणी सुटत नाही। त्यामुळे आता इथे हळद मीठ लावून त्याला दिवसभर ठेवून दिलेलं होतं परत आणि त्यानंतर आता चाळणीमध्ये याला चाळून घेणार आहे आणि बघू शकता किती एक्स्ट्रा पाणी कैरीचं याला सुटून गेलेलं आहे, जेणे लोणचं जे आहे ते तुमचं जास्त ओलं ओलं होत नाही आणि छान लोणचं तुमचं खार असं त्याला त्या एक फोडीला लोणच्याचा खार असा चिटकून राहतो। तर ही प्रोसेस तुम्ही पण नक्की करा जेव्हा तुम्ही लोणचं कराल। आणि त्यानंतर आता सगळं पाणी चाळणीत काढून घेतलेलं आहे, किती पाणी निघलं बघू शकता आणि अजूनही चाळणीनंतर ठेवून दिली होती, थोडं पाणी मग नंतर त्यातलं निघून गेलेलं आहे। आता मसाला तयार करायला आपण चालू करूया। त्यासाठी इथे पिवळी मोहरी घेतलेली आहे, मिक्सरला जाडसरच फिरवलेली आहे आणि 2 किलो कैरीचं लोणचं आहे हे आणि त्यामध्ये थोडीशी न फिरवलेली पण मोहरी इथे टाकलेली आहे, पिवळी मोहरी थोडी फिरवून घेतली आणि थोडी नाही फिरवली आहे। आणि आतापर्यंत तुम्ही नूडल्स ऑर्डर केले नसतील आटा नूडल्स तर दिलेला नंबर तुम्ही आटा नूडल्स ऑर्डर करू शकता। कुरडई तर आता फक्त 1 किलो 2 किलोच राहिलेली आहे, त्यामुळे कुरडई पण ऑर्डर करायची असेल तर तेवढीच मी विकू शकते। त्यानंतर माल संपलेला आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला मिळेल तर नक्की ऑर्डर करा दिलेल्या नंबरवर तुम्ही। आणि तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आणि त्यामध्ये मिरे टाकून दिलेले आहे, हिंग टाकलेला आहे आणि हिंग टाकल्यानंतर मेथीचे दाणे पण याच्यात टाकणार आहे। गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता। आता मोहरीमध्ये इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे, अख्खे धने पण तुम्ही वापरू शकता। डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लिंक व्हिडिओच्या शेवटी देते, माझा पहिला व्हिडिओ आहे तो लोणच्याचा, तो खूप आवडला होता सगळ्यांना। त्यानंतर सेम प्रोसेस बऱ्याच यूट्यूबर्सनी मग टाकलेला आहे दाखवण्याच्या। आणि मीठ टाकायचं आहे, तुमच्या जेवढं माप असेल त्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि लोणच्याची तुम्ही जो मसाला वापरत असाल तो इथे टाकून द्यायचा आहे, बाकीचं एक्स्ट्रा काहीच टाकायची गरज पडत नाही। तर आम्हाला मसाला जास्त पाहिजे म्हणून मी 1.5 लोणच्याची पुडी इथे मसाल्याची वापरलेली आहे आणि मोहरी पण 200 ग्रॅम इथे वापरलेली आहे 2 किलोला। आणि त्यानंतर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं मी बोलले होते तेलामध्ये मेथी दाणे टाकायचे राहिले होते, मेथी दाणे पण टाकून द्यायचे आहे आणि ते तेलात टाकून नंतर तेल गरम आहे व्यवस्थित बऱ्यापैकी, ते थंड होऊ द्यायचं आहे, गरम तेल टाकायचं नाही। कोमट झाल्यावर मग तुम्हाला तयार मसाल्यामध्ये हे तेल आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आता याला मसाला हा तेल टाकल्यानंतर थंड होऊ द्यायचा आहे पूर्ण। नंतरच थंड झाल्यानंतर त्याच्यात कैरीच्या फोडी तुम्हाला टाकायच्या आहे। जर गरम तेलात तुम्ही कैरीच्या फोडी टाकून दिल्या तर तुमचं कैरीचं लोणचं हे असं उबळल्यासारखं होईल, त्याला वास लागेल आणि ते लवकर खराब होईल। तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। आता तेल टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे लोणच्याला। आम्ही दरवर्षी हाच मसाला वापरतो, तुमच्याकडे जो तुम्ही वापरत असाल तो मसाला तुम्ही वापरू शकता। आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या इथे सोलून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या आहे, खूप आवडतात आमच्या घरात, कारण ते पूर्ण नंतर मुरल्यानंतर लसण पूर्ण लोणचं आंबट होऊन जातं, आंबटपणा ओढून घेतो लसण आणि कैरीचे फोड खातोय की लसण खातोय हे कळतच नाही। तर लसण वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि आता हे थंड झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस आपण बघूया। तर थंड झाल्यानंतर पाणी पण छान आता व्यवस्थित निघून गेलेलं आहे फोडींचं। आता याच्यामध्ये हे आपल्याला सगळ्या फोडी टाकून घ्यायच्या आहे। कलर किती छान आहे बघू शकता आणि ताजं ताजं लोणचं खाण्यासाठी कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा। लहानपणी जेव्हा मम्मी बनवायची तेव्हा आम्ही वाटीमध्ये वाटी लोणचं घेऊन दिवसभर खात बसायचो। तर असं तुम्ही पण केलेलं आहे का तर कमेंट करून सांगा। ताजं ताजं लोणचं आता माझ्या मुलांना पण आवडतं। तर आता खिचडीसोबत वरण भातासोबत आणि असं लोणचं केलं की त्या दिवशी आम्ही मग बरोबर संध्याकाळी मम्मी अशी रात्रीच्या जेवणाला खिचडी करायची, म्हणजे लोणचं खिचडी पापड असं आम्ही खायचो। सगळं घरी बनवलेलं होतं। तर तशा त्याच आठवणी मी माझ्या मुलांपर्यंत पण देते आहे। तर तुम्ही पण असं करत होते का तर कमेंट करून सांगा। आणि आता सगळं लोणचं आता व्यवस्थित मिक्स करून तसंच ठेवून द्यायचं आहे झाकून आणि मग नंतर त्याला व्यवस्थित असं दुसऱ्या दिवशी पाणी सुटतं सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याला तेल तुम्हाला आता अजून वापरायचं असेल तर पुढचं तेल कसं टाकायचं, तुम्हाला वाटत असेल तेल कमी पडलेलं आहे
लागतं. तुम्ही तेल परत गरम करायचं, मग त्याला कोमट थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की मग वरतून तुम्ही लोणच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता तेल असं वर आलेलं आहे, लोणच्याच्या फोडी खाली बसलेल्या आहे. जसं जसं लोणचं मुरत जाईल तसं तसं तेल वर येत जाईल. दुसऱ्या दिवशी आता याला बरणीमध्ये आम्ही इथे भरून ठेवून देणार आहे आणि मस्त तुमचं असं घरगुती वर्षभरासाठी लोणचं बनवून तयार झालेलं आहे. बाहेरचे लोणचे खाल्ले की ॲसिडिटी 100% होतेच, पण ह्या लोणच्याने तुम्हाला काहीच होणार नाही, कारण यात प्रिझर्वेटिव्ह आपण काहीच वापरलेलं नाही आहे. पूर्ण मम्मीच्या, माझ्या आईच्या पारंपरिक रेसिपीज मी तुम्हाला दाखवत असते आणि त्या तुम्हाला खूप आवडत होत्या. जुन्या रेसिपी तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर मनीज रेसिपीला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अजून तुम्ही तुमच्या घरी जर लोणचं बनवलं नसेल तर ह्या पद्धतीने ह्या वर्षी नक्की करून बघा, खूप आवडेल सगळ्यांना. तर ही रेसिपी आवडल्यास नक्की एक व्हिडिओसाठी लाईक कमेंट होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांनाच ही रेसिपी मग समजेल. आणि आता लोणचं भरून ठेवल्यानंतर दिवसाला त्याला 2-3 दिवस तुम्हाला असं हलवावं लागतं, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ते हलवून घ्यायचं, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर 7-8 वर्षापूर्वी टाकलेला आहे, तो व्हिडिओ लिंक शेवटी देते, तर नक्की बघा. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या एक छानशा नवीन आता वेगळ्या रेसिपीसोबत. तर लोणच्याचा कलर बघू शकता, तोंडाला पाणी सुटलं असेल तर लागा बनवायला पटपट. तोपर्यंत बाय बाय.